कोल्हापूर उरुळी कांचन. हा नाही नाही एकटाच जातो फिरतो. नाही नाही हा धन्यवाद. खूप वर्षानंतर नाही तर महालक्ष्मी अंबाबाई कोल्हापूर या ठिकाणी आपण चाललेलो आहे. पाहू शकता टाटा पूर्णपणे तर नाही एवढं भारी वाटत ना सोलो राईडला. आणि असं तरी आपल्याला आता निरामधून जायचंय. रोड चुकला आपल्याला ना पलीकडून जायचंय. उळू या गावातून चाललेलो आहे. गावाची नाव कसली खतरनाक आहे. तांबोमार. आता आपल्याला खरंच घाट हा एक्सप्लोर करण्यासारखा आहे. या गावाचं नाव काय असन? ललगुण कसलं नाव आहे? जब म्हणत असं एवढा नॅशनल हायवे सोडला गावातून का जातोय? पावसाळ्यात इथलं भारी वातावरण असणार आहे. पण मला कळा ना भाई हा मॅटर काय झालाय नक्की. एवढे सारे पोलीस आल्यात किती कमीत कमी आहे ना. वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग अँड न्यू एपिसोड. तर आपण आत्ता चाललेलो आहे. तर तुम्हाला राईडमध्ये कळून जाईल की कुठं चाललेलो आहे. आणि ही राईड भरपूर मोठी राहणार आहे. 2 दिवस पण लागू शकतात, 1 दिवस पण लागू शकतो. तर पाहू शकता एवढी बॅग पॅकिंग केलेली आहे. कोल्ड स्टार्ट झालेली गाडीची. आणि बघा सेटअप वगैरे इथं कॅमेऱ्याचं ना सगळं जोडलेलं आहे बघा. ओके विषय. आणि आता एवढं सगळं चालवलेलं आहे. पूर्ण राहायची पण सोय करून घेऊन चाललेलो आहे. तर चला जाऊया. आपल्याला उशीर न करता लवकर जाऊया आपल्या राईडला. कारण की पुढं हायवे पण आहेत, नॅशनल हायवे पण आहेत. त्यात पण आपल्याला पार करायचे. मग त्यानंतर आपल्याला भरपूर सारा एन्जॉय करत थांबत जायचे त्या ठिकाणी. सो चला आता कुठं जायचं ते हळूहळू तुम्हाला कळेलच. तर फायनली आपण आता उजेडता झालेलं आहे. म्हणजे आता 6:15 कम्प्लिटली वाजलेले आहेत. पाहू शकता गाडीच्या पण मीटरवर. आणि पहिलं जाऊन आपल्याला फ्युलअप करायला लागणार आहे. तर फ्युलअप झाल्यानंतर आपण बरोबर आपल्या ज्या कंटिन्यू रूटला आहे त्या रूटला जाणार आहे. आणि लगेच तर काय मॅप लावायची जरूरत नाही वाटत. खूप वर्षानंतर नाही तर पहिल्यांदाच आपण त्या ठिकाणी चाललेलो आहे. ते ठिकाण म्हणजे तुम्हाला सांगूनच टाकतो. महालक्ष्मी अंबाबाई कोल्हापूर या ठिकाणी आपण चाललेलो आहे. आणि सर्वात प्रथम आपल्याला ना बाळमामांच्या ठिकाणी जायचे म्हणजे आदमापूरला जायचंय. झालेली गाडी फुल पाहू शकता. टाटा पूर्णपणे फुल झालेला आहे. कारण की मी कुठल्या पण राईडला गेलो ना पहिली टंकी बघतो म्हणजे फुल झालीच पाहिजे. मग बाई कुठेतरी फिरल्यासारखं वाटतं भारी. आता चला जाऊया आपली राईड गाडी बघावं. कारण की टँकर फुल झालेला आहे ना. आता पहिल्यांदा आपला स्टॉप राहणार डायरेक्ट आपण जेजुरीला जाणार आहे पहिलं. सो आता आधी जेजुरीला जाऊया. तिथून मग पूर्ण लोकेशन ना पुढं जातं. मित्रांनो मला तुम्हाला एक विचारायचे, जर तुम्हाला रोड ना 50 ते 100 किलोमीटरचा भेटल्यावर तुम्ही गाडी किती किलोमीटरच्या स्पीडने चालवताल हे मला नक्की सांगा. कारण की मी तर तुम्हाला सांगतो इथं 100 चालवेन आणि दाखवतो तुम्हाला. कारण की रोड असं भेटणं बाई लय भारी गोष्ट आहे. हे फक्त रायडरच फील करू शकतो. कारण की पाहू शकता आता लवकर 100+ जाईन गाडी. आणि ती पण एक वन हँडली जाऊ शकते माझ्या पण मला. कारण की गाडी एवढी अशी कंट्रोल होते बाई. बघा कसं आहे खतरनाक. 102 103 खाली वाकलं की 104 105 5 अजून पुढे जा की रोड जरा ना खालीवर आहे 6. त्यामुळे गाडी काय असे पळूशी वाटाणं. कारण की अचानक गतिरोधक येतं. मी जरा मापातच चालवतोय. कारण की अजून हे बघा टोटल अजून आहे. आणि रेस अजून पण देऊ शकतो तरी ना 102च्या स्पीडने. पाहूयात ते अजून किती जाते. माझं तर म्हणणं 125 वर गेली पाहिजे. कारण की गुजरातला ज्या ठिकाणी होतो ना तेव्हा मी नाही 20 वर घालवलेली गाडी पूर्णपणे. हे बघा रोड फक्त असला भेटला पाहिजे. आणि खालीवर नाही पूर्ण नॅशनल हायवे जसं गुजरातचं रोड आहेत ना बाई तसा रोड पाहिजे इथं. एकदम क्वालिटी मध्ये डायरेक्ट सहज 120 घालू शकतो मी. आत्ताच पाहिलं की 105 वर जाते. पण मध्ये आधी खड्डे लागलेले आहेत त्यामुळे जरा कंट्रोलमध्ये ठेवली पाहिजे गाडी.
अचानक भाई अचानक हमला हो सकता है ना, इसलिए जरा हळूहळू चालने का. 15 ते 20 मिनिटात मी जेजुरीत पोहोचू शकतो. जवळच आलेला आहे जेजुरी हायवे, एवढा जबरदस्त हायवे. चला आता डायरेक्ट ला पुढे गेले की आपल्याला मॅप चालू करायला लागणार आहे. तर पाहूया आता जेजुरी हायवेला कशा प्रकारे आपण चालू. आणि रोड तर मोकळाच आहे भाई, एकदम भारी वार आहे आणि गाडी चालवाय पण लय भारी वाटते. म्हणजे कसं झापूक झुक. चला जेजुरी हायवेला पोहोचणार वगैरे दाखवावं. कसलं क्वालिटी डोंगर आहे ते बघा. आणि आपल्याला कंटिन्यू 15 किलोमीटर जायचं, म्हणजे टर्न पण नाहीये तिथून. फक्त ना असा जरा ना वेगळाच आहे. म्हणजे काय तुम्हाला सांगू आता, फक्त टर्न असा आहे की एक कंटिन्यू रोड आहे, कुठं वळायचं नाही काय नाही. कंटिन्यू 15 किलोमीटर 14 किलोमीटर जायचे. आता 14 किलोमीटर, पहिलं 15 दाखवत होतं, आता 14 आलं. तर पाहू शकता अशा प्रकारे डोंगर आहे जेजुरीमध्ये. आणि बघूया येताना जर जमलं तर आपण जेजुरी या ठिकाणी जाऊयात. तोपर्यंत आपली राईड एन्जॉय करूयात आणि या हायवेचा आनंद घेऊ. चला बघा, आपल्याला 239 किलोमीटर जायचंय. ते आपल्यासाठी ना काहीच नाहीये. तर चला हे जाऊया आपण. आणि भरपूर असं भारी वाटतंय की ना एक सोलो राईड आयुष्य, सोलो राईड करा, खरा जिंदगीचा आनंद कळेल की काय सोलो राईड केली पाहिजे का नाही. मला तर ना एवढं भारी वाटत ना सोलो राईडला. कुठं पण फिरा किती वेळ पण थांबा. डिओ राईडला असा विषय असतो, पण कसं आहे की ना थांबायला आणि ना गाडी पण लोड राहतो आपल्या. त्यामुळे ना मला बरोबर वाटत ना, कारण की त्यामुळे आपण सोलो राईडच आपल्यासाठी बेस्ट राहते. तर आणि इथं हळूहळू ना गरमी जाणवायला लागलेली आहे. आणि असं तरी कळत जाई आता शेक तर 6:48, पण असं वाटतं की लय ऊन तापले, कारण की वाफ तयार व्हायला लागलेले आहेत खाली रोडला. लय भयंकर आहे भाई वापा विपा. तुम्ही म्हणला असेल की इथं का थांबा सगळं कळन. त्यासाठी आपल्याला हा कॅमेरा काढायला लागणार आहे आणि कॅमेरा इथं मागं शिफ्ट करायला लागणार आहे, कारण की तुम्हाला अशा प्रकारे अँगल दाखवणार आहे जे तुम्ही विचार पण केला नसेल. चला तर तो अँगल बघण्यासाठी तयार राहा. की अँगल कसा आलेला आहे आणि खूपच भारी दिसतंय, कारण की जर आपल्याकडं 360 असताना अजून खूप लांब दिसला असता आणि अँगल भारी आला असता. तर तुम्हाला हा कसा वाटला अँगल, आपण इंस्टाला पण पोस्ट करणार आणि यूट्यूबला तर पडणारच ना. आणि चला आपल्याला आता नेरामधून जायचंय. तर हा इथं बोर्ड लागलेला बारामती नेरा वगैरे सर्व काही. आता आहे पिसुर्टी मध्ये, गावाचं नाव आहे बहुतेक लोणन. हो भाई रोड इथंच लफडा झाला, रोड चुकला. आपल्याला ना पलीकडून जायचंय. आता आपण बरोबरच्या रूटला चाललेलो आहे, कारण की तिकडून त्या साईडने 252 किलोमीटर दाखवत होतं आणि इथून आता 225 किलोमीटर दाखवतोय. म्हणजे तो रोड पूर्णपणे चुकीचा होता आणि हा बरोबर होता, पण आपल्याला टर्न घ्यायचा होता आधीच. पण ते भाई मॅप असा जम्बलिंग झाला जरा भाई, मॅप जरा लोड घेतोय जरा लय, त्यामुळं काय फिरावलं तिथं आपल्याला तेवढ्यात. मग आता बरोबर रूट निवडला आणि सरळ चाललेलो आहे. आता आपण उळू या गावातून चाललेलो आहे आणि पुढे लगेच सातारा रोड भेटून जाईल. फक्त 1.5 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. पण हे उळूम गाव बाई जरा वेगळंच वाटायला लागलेलं आहे. बघा ना घर बघा, कुठं लांब आहे, पण जवळ नाही घर, सगळे असे लांब आहे. बघा कसलं खतरनाक आहे. पण हे बघा पुढं ना सातारा हायवे लागलेला आहे बहुतेक. सातारा रोड दाखवतोय, फलटण सातारा रोड, त्या रोडने जायचंय आपल्याला. इकडं बघा भाई कसले मका वगैरे ड्रिपिंग जबरदस्त सिस्टम चाललेले आहे. इथं काय कुठं ऊस दिसलाच नाही. बहुतेक इथं पाण्याची टंचाई होत असणार आहे, त्यामुळे इथं ऊसाची लागवड होत पण नसणार आहे. रोड मात्र भारी. पण तांबमाळ गावाची नाव कसली खतरनाक आहे. तांबमाळ पुढे उळूम गाव संपलेलं आहे, तांबमाळ बहुतेक गाव चालू झालेलं आहे. तुम्हाला सांगा हा कोणता घाट आहे आणि एवढंच जबरदस्त घाट आहे का, पूर्णपणे डोंगरातून हा घाट आहे. आणि रोडच्या कडेला फक्त आणि फक्त वडाची झाड आहे, बाकी कोणती झाड नाही. आतापर्यंत खालून वरपर्यंत इथपर्यंत मला फक्त इथं ना वडाची झाडं कसले खतरनाक दिलेले आहे ते. आता आपल्याला खरंच घाट हा एक्सप्लोर करण्यासारखा आहे. गाडीवर वेळ लागायची एकत्र पूर्णपणे खाली. अंदाज लावा गाडी किती वाकडे होते. तर मित्रांनो ह्या गावाचं नाव काय असन, ललगुण. कसलं नाव आहे जबरदस्त.
गावातनं जायचं आपल्याला. खरं तर गावात सूर्यसुखी मंदिर देऊळ होतं, काय माहिती, भारी होतं मंदिर. तुम्ही म्हणत असं एवढा नॅशनल हायवे सोडला आणि गावातून का जातोय, तर मला गावातून जायचं ह्या विषयी की ना, मला पूर्णपणे गाव वगैरे अशी फिरायची आहेत. त्या कळतं की त्या गावामध्ये, त्या गावातल्या बाजूला कसं वातावरण आहे, काय आहे, लय भारी वाटतं. त्यासाठी मी हा रोड चॉईस केला. आणि आता पूर्णपणे आपण माळ रानाने जाणार आहे, म्हणजे पूर्णपणे तिथं शेती असणार आहे. कळूनच जाईल तुम्हाला कशा प्रकारे इथं शेती आहे. इथं वेगळं काय हे सर्व काही दिसून जाईल. आणि 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 काय झालं, हे बघा रोड असा पूल आपल्याला हायवेला बघायला भेटला नव्हता, त्यामुळे मी ह्या साईडने आलो. पावसाळ्यात इथलं भारी वातावरण असणार आहे. पण धन्यवाद. चला आता परत एक डोंगर दिसतोय, तिथं पण पाहूया. घाट आहे का बाय रोड, म्हणजे डोंगरा साईडने रोड आहे. जायगाव असले खतरनाक नाव आहे गावाला इथं. आणि पूर्ण रेटी रोड आहे. इथून कंटिन्यू आपल्याला 3.5 तास दाखवतंय. 162 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. आणि हा पूर्णपणे डोंगरी भाग आहे, म्हणजे झुडपं वगैरे या ठिकाणी दिसून येतील. आणि पवनचक्क्या वगैरे ना या ठिकाणी आहेत त्या साईडला, ते पाहू शकता. आणि रोड तर पूर्ण असा मोकळाच आहे, काय आपल्याला टेन्शन नाही. एकदम भारी रोड आहे, जसा पाहिजे तसाच रोड आहे. इथं पाहू शकता की दुसरं काहीच नाही. औंध एक गाव आहे, 4 किलोमीटर अंतरावर राहिलेलं आहे. पुढे RTO वाले दिसतात, माहिती नाही आता अडवतील का. अडवलं भाई. कोल्हापूर उरुळी कांचन. हा नाही एकटाच जातो फिरतो. नाही कामाला नाही, काय नाही. कॉलेजला ॲडमिशन आहे, ते फक्त बाहेरूनच करतो. हां धन्यवाद. हो ठीक आहे, चला येऊ का. भाई साहेब एक नंबर होता. साहेब तुम्ही आता व्हायरल होणार. साहेब आता तुम्ही व्हायरल होणार. साहेबांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या, शुभेच्छा. आता टन कुठून घ्यायची. मी आत्ता पोचलेलो हे कराडमध्ये. आणि कराडमध्ये एवढं थंड वातावरण आहे ना, मला वाटलं पण नव्हतं. पायाहून नुसतं थंडीने ना काटा आलेले आहेत. एवढं जबरदस्त असं वातावरण थंड आहे इकडं. आपल्या साईडला एवढं दमट वातावरण आणि एवढं गरम आहे ना भाई, लय खतरनाक वातावरण. इथं एकदम थंड वातावरण आहे. कराड ते कराडच. पण 200 मीटरवर टन आहे डायरेक्ट. आता 200 मीटर परत टन घ्या असे टन घ्या लागतात भाई कराडमध्ये. सकाळचा नाश्ता करून आपण आपल्या पुढच्या राईडला चाललेलो आहे. आणि कम्प्लिटली इथं वाजलेले आहेत 11:15, म्हणजे 10:45 झालेले आहेत. तर आपण 12-12:30पर्यंत आरामात पोहोचन, कारण की तिथं आपला ना अर्धा तास तर गेला असंच. तरी उशिरा पोचलो तरी काही विषय नाही. आपल्याला तिथं ना पूर्ण रात्रभर थांबायचे, म्हणजे नाईट कॅम्पिंग करणारे तुमचा भाऊ. कॅम्पिंग सोपा विषय नाही, कॅम्पिंग करणं. बहुतेक तिथं जंगलाच्या ठिकाणी कॅम्पिंग करेल किंवा एखाद्या डोंगरावरती. मला कळा ना भाई हा मॅटर काय झाला आहे नक्की. एवढे सारे पोलीस आले आहेत, किती कमीत कमी आहे ना पोलीस वर्दीवरती ना 4 जण आहेत. आणि बाकीचे 6-7 जण आहे ना पूर्णपणे ना आपले हे सिव्हिलमध्ये आहेत. तर काय विषय आहे काय कळा ना भाई. गिरनार मेडिकल
काहीतरी विषय झाला इथं, रेड का काहीतरी झाले पडले, काय होईन काय माहिती. जाऊ द्या, जबर विषय. थोडा रेस्ट करूया, इथं थांबूया, लगेच आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया. 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आलेलो आहे आणि लगेच बाळूमामांचं मंदिर आहे, तर लगेच जवळच आहे. बघूयात की गाडी पार्किंग कुठं करता येईल, परत आपल्या गाडीला पार्किंग आणि आपला टेंट कुठं राहील हे सर्व काही पाहायला लागणार आहे. इथून 950 मीटर आहे फक्त. तर आपण आत्ता डायरेक्ट कोल्हापूरच्या दिशेने निघालेलो आहे. तर बघा, आता आपण डायरेक्ट कोल्हापूरला महालक्ष्मी अंबाबाई देवळाकडे चाललेलो आहे. आदमापूर बाळमामा यांचं दर्शन झालेलं आहे, गर्दी नव्हती काय नव्हती. पण इथं प्लॅनिंग चाललेलं की इथं स्टे करायचा, बट अजून भरपूर वेळ आहे, आताशी 2 वाजलेले आहेत. त्यामुळे ना कोल्हापूरला आपण जाऊन येईन, रंकाळा वगैरे तिथून पाहू सर्व काही. तर आता इथून फक्त 40 किलोमीटरचं अंतर आहे, त्यानंतर आपलं असं पण जाऊ शकतो. आणि इथं कम्प्लिटली पोचायला लागले मला 6 तास. 6 तासात मी पोचलो. रोड जरा 300 किलोमीटर अंतर झाल्यामुळे मला 6 तास लागले, नाही तर बाई लय लवकर गेलो असतो.